दिवाळीची पहाट आहे, पत्त्यांची आरास आहे. सकाळी सकाळी लवकर उठले, आई रांगोळी काढते, बाबा तोरण बांधताय आणि असंच आईची रांगोळी काढून झाली. आई साहेब म्हणाल्या, नामा आज नाही का बोलवायचं तुझ्या पांडुरंगाला? आज तर दिवाळी आहे, त्याला कोण बोलवणार? तू विसरलास त्याला? परत बाबा म्हणले नामदेवाचे, हो अरे नामदेवा, जा की बघ येतोय का विठ्ठल घरी आपल्या. फराळ केलाय दिवाळीचा, मस्त गरम गरम आहे, मिळून फराळ करू आपण, बघ येतोय का. खरंच वाटलं नामदेवांना, निघाले पळत, हो थांब बाई 5 मिनिटात आलो, देवाला सोबत घेऊन येतो. आले मंदिरात. आता मंदिरात आले की त्यांना मूर्ती दिसतच नव्हती, त्यांना साक्षात देव दिसायचा, प्रकट झालेलाच देव दिसायचा त्यांना. आले देवाच्या मंदिरात, आले मूर्ती जवळ, असं चालत चालत पुढे देवा, चल 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 लवकर, आज दिवाळी आहे ना. चल देवा, मी तुला आज न्यायला आलोय माझ्या घरी. आज दिवाळीची पहाट आहे, सणाचा दिवस आहे, तू असं एकटाच कशाला बसणार? चल आपण मजा करू. आणि माहिती का तुला, आईने ना खूप छान उठणं तयार केलं, इतका सुंदर वास आहे ना त्याचा. तर मी तुला गरम गरम कडक पाण्याने आंघोळ करतो, चल. मागेच लागले देवाच्या की तू चल, तुला मी गरम गरम आंघोळ घालतो, आपण परत मिळून मिळून फराळ करू म्हणले. आईने खूप छान केलंय, खायला खूप मस्त काही केले, चल. देव म्हणताय, अरे ना मला नाही येता येणार बाळा. नाही म्हणले देवा, तू चलच. देवच म्हणून काय झालं, तुला पण सण असतातच की. परत देव म्हणाले, नाही बाळा नामा, जसं तू मला भेटायला आलास, तू माझं दर्शन करायला आलास की नाही, मी तुला भेटलो, तुला आनंद झाला. पण जर दुसरं कोणी आलं आणि त्यांना जर मी नाही दिसलो तर त्यांना किती वाईट वाटेल. सगळे भक्त माझ्या दर्शनासाठी येतात ना, मग मीच नसेल मंदिरात तर मला नाही येता येणार. हटवत आपण नामदेवाचं, नाही तू चलच देवा. आता हा कुठला होता, बाळ हटवता. कालच्या मध्ये आपण बघितलं, स्त्री हट्ट, राज हट्ट, ग्रंथात सुधारलेली ही 3 हट्ट कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करावेच लागतात. तसा हा बाळ हट्ट होता. मग नामदेवाला एक युक्ती सुचली, हुशार होते नामदेव. म्हणजे तेव्हा एक काम करू, तू माझ्या घरी जा, पटकन आपण पटकन बघू, तू घरी जा, मी तोपर्यंत तुझ्या जागेवर थांबतो. आणि तुला असं वाटत होता की ठीक आहे ना, असं करायचं का? हो म्हणे नामदेव, तू माझ्या घरी जाऊन ये, फराळ ठेवून ये मस्त पैकी, परत तू आलास की मी जातो. बरं म्हणले नामा, थांब तू. आज थांबतो दुसरं नामदेव खाली जा म्हणले, थांबतो आहे लक्ष ठेवतो म्हणजे कोण येते. नाही म्हणले देव. देव म्हणाले, नामा अरे माझ्या जागेवर थांबणार आहेस ना, मग असं असं मग कसं थांबेल? कमरेवर हात ठेव म्हणले, नीट थांब, हालायचं नाही, डुलायचं नाही. जर तू हल्लास डुललास तर लोकांना कळेल ना की तू देव नाहीयेस, मी तिथे नाहीये. हो म्हणे ना, बरोबर आहे. असं थांबले, कमरेला हात ठेव. देव म्हणाले, नामा त्या विटेवर थांबले. थांबले परत, हो थांब, थांबले, थांबणारच होते देवा मी. थांबले परत विटेवर. ठीक आहे म्हणे देवा, तू जा, आता मी थांबलोय ना. ठीक आहे म्हणे. 4 पावले चालायचे देव. परत नामदेवाने हाक मारली, देवा किती उघडतंय रे इथं? तर तू देवाचा कामाला आहे. देव म्हणले, हो ना, कसं करू? जाऊ की थांबू? वाटत नाही नाही म्हणले, तू जा.
देव म्हणायचे अरे रामा ज्यावेळेस भक्त दर्शनाला येतात प्रसाद ठेवतात ना पायावर साखर ठेवतात मग झाले असतील तुझ्या सहन कर तेवढं कमी थांबू इथं नाही म्हणजे देवा तू जा पटकन जा बरं आता ते उपर पार करणारच तेवढं सांगणार देवा आता काय रामा केवढं शिबिर दे रे मी तर बंद रे मी थांबू नाही शकत त्याच्यावर आणि तेवढ्या देव म्हणाले बघ ना तू 2 क्षण पण नाही झालं इथे थांबलायस पण मी 28 युगे झाली आणि तेव्हा थांबलाय कोणासाठी तुम्हाला भक्तांसाठी थांबलोय कळालं मग कामेवाला त्यामुळे तुझा धोरे तेव्हा धन्यस तू देव म्हणा पण काही सोपी गोष्ट नाही झाली मग दिवाळी पार पडली अगदी आनंदात आणि आता नामदेव मोठे झाले पण त्यांना संसाराचं काही एवढं वेळ नव्हतं प्रपंचाचा त्यांचा रस नव्हता प्रपंचात त्यांना फक्त माझा पांडुरंग माझा विठ्ठल सारखं नामस्मरण करायचे टाळ चिपळी वीणा त्या 3 गोष्टी त्याच्यासोबत कायम असायच्या टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग देवाच्या दारी आज रंगला भंग देवाच्या दारी आज रंगला भंग ब्रह्मानंदी देह बुडून न जाई ब्रह्मानंदी देह बुडून न जाई एक एक थांब वारकरी होई एक एक थांब वारकरी होई कैलासाचा नाथ कैलासाचा नाथ झाला पांडुरंग देवाची चढाई आज रंगला भंग टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग देवाची चढाई आज रंगला भंग दरबारी आली रंग आली राम दरबारी आली रंग आली राम सारे एक रूप नाही भेदभाव नाचू गाऊ सारे हो नाचू गाऊ सारे होली संग देवाची चढाई आज रंगला भंग टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग देवाची चढाई आज रंगला भंग देवाची चढाई आज रंगला अभंग असेच अभंग कीर्तन नामस्मरण भजन करायचे नामदेव दिवसभर यातच व्यस्त राहायचे पण नामदेवाचं कीर्तन म्हणजे साधी गोष्ट नव्हती भाग्य लागायचं त्या काळी सुद्धा नामदेवाचं कीर्तन ऐकण्यासाठी समजा एखाद्या पायरीवर सहज नामदेव गुणगुणत आहेत तर पहिले लोक जमा व्हायची नामदेवाचा फक्त आवाज ऐकायला समुद्राचं पाणी कसं नाही आवाज करत येतं तसं मधुर आवाज होता नामदेवाचा सुंदर आवाज होता आणि मग त्या काळी नामदेवाला कीर्तनाचा मान भेटला लोकांना त्याच्या कीर्तनाची इतकी सवय झाली ना की समजा एखाद्या दिवशी नामदेव नाही येत कीर्तनाला तर लोक जायचे नाही दररोज संध्याकाळी त्या काळी पंढरपूरचे मंदिर आहे मग ते कुठलेही असो फक्त विठ्ठलाचं म्हणून नाही
शेतीसाठी. कारण इतक्या वर्षात नामदेवांनी कधीच लक्ष घातलं नव्हतं. कुठला व्यापार, कुठला बाजार. पहिल्यांदा नामदेव म्हणतात की मी जातो म्हणून. आनंद झाला. आई साहेबांना सुद्धा खूप आनंद झाला की बरं झालं पहिले गृहिताचं पडलं चौसाला. जा जा नामा जागून जा. ठीक आहे म्हणजे ठरलं मग. नामदेव बाजाराला जाणार हे ठरलं. बाजाराला जाताना काहीतरी फक्त कपडे एवढे केले नाही. त्या 3 गोष्टी बघायच्या: टाळ, चिपळी आणि विणा. सोबतच निघाले पहाटे पहाटे. कपड्यांची मांडलेली गाठोडे घेतली. सुरुवात केली प्रवासाला. देवाचं नाव घेत घेत प्रवास चालू आहे त्यांचा. आणि त्याची एक विशेषता होती की ते नामदेवांना कुठल्याही वस्तूत विठ्ठलाचं रूप दिसायचं. समजा एखादं झाड आहे तर ते फक्त झाड म्हणून बघत होते की त्यात एक जीव आहे. प्रत्येक गोष्टीला नमस्कार करायचे. असंच देवाचं नाव करत करत आठवत आठवत निघाले. प्रवास सुरू झालाय. परत अभंग सुरू केला. अमृताहुनी गोड नाव तुझे देवा, नाव तुझे देवा. अमृताहुनी गोड नाव तुझे देवा, नाव तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा. कामाना घे, कामाना घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती. मन माझे केशवा, कामाना घे, कामाना घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अशाच अमृताहुनी गोड देवाचं नाव घेत घेत अर्धापर्यंत प्रवास पोहोचला त्याचा. दुपारची वेळ झाली. आता जेवण करायचंय.
त्यांनी त्या दोन दगडाची नावं ठेवली. एकाचं नाव ठेवलं दगडूशेठ आणि दुसऱ्याचं ठेवलं गणोबापंत. बघा नावही कशी, दगडूशेठ, गणोबापंत. आणि मग त्यांनी दगडाशी बोलायला पण सुरुवात केली. आता आपल्याला ऐकून वाटेल ना की कसं बाबा एवढे असते का, दगडाला बोलणं म्हणजे फार झालं नव्हते. पण ते दगडाला बोलत नव्हते, ते पांडुरंगाशी बोलत होते. त्यांना त्या साक्षात पांडुरंग दिसत होता. पांडुरंगाचं ते सावळं रूप दिसत होतं. आणि सुरुवात केली मग काय दगडूशेठ जेवण सुरू करणार आहे, पण मी म्हणतो तुम्ही घ्या आधी पहिला घास, म्हणजे मला खाता येईल. घास मोडला, पहिला त्याचा ठेवला. परत दुसरा दगड आला, म्हणजे गणोबापंताला म्हणतात. मी काय म्हणतो गणोबापंत, आता दगडूशेठ तर खाल्लंच आहे, तुम्ही पण घ्या, सुरू करा, मिळून जेवण करू आपण. दुसरा घास मोडला, दुसरा दगड असा ठेवला. आणि मग आता त्याचं समाधान झालं, शांती वाटली की आता मी खाऊ शकतो. खातायत मग जेवण अर्ध झालं. आणि त्यावेळेस ऊन खूप होतं, वारही खूप होतं, उन्हाळ्यात वारा असताना. आणि तिची शाल आहे ती दगडावरची उडून गेली, उडून खाली पडली. आणि त्यांनी बघितलं की बापरे किती ऊन आहे. गणोबापंत म्हणजे दगडांना किती ऊन लागतंय, अंगावर काही कपडे नाही. दोघे बिचारे किती उन्हात बसले. परत ते दगडाला म्हणतात की हे बघा गणोबापंत किती ऊन आहे, कसं सहन करत तुम्ही, त्रास होत असेल. आणि जी वाक्य दगडाने बोलायला पाहिजे ती सुद्धा नामदेवच बोलत होते. हो नामदेवा काय करावं आपण, ऊन खूपच आहे बघा. परत नामदेव म्हणायचे पण मी काय करू शकतो सांगा, दगडूशेठ तुम्ही सांगा मी काय करू, मला तुमचा हा त्रास बघत नाहीये. कोणाला बोलताय, दगडाला बोलताय. मी काय करू शकतो सांगा ज्याच्यामुळे तुमचा त्रास कमी होईल. चालेल त्याचं असं बोलणं झालं, त्याची मग नजर गेली आपलं गाठोड आहे कपड्याचं. मग परत म्हणताय की एक काम मी करू शकतो बरं का गणोबापंत, मी आता निघालोय बाजारात व्यापार करायला. माझे वडील दगडूजी पंत, दगडूशेठ ते व्यापार करतात कपड्याचा. आणि त्यांनी सांगितलं मला की सगळे कपडे बाजारात घेऊन जायचे. मी काय करतो तुम्हाला देऊन टाकतो, तुमच्याशी व्यवहार करतो कपड्यांचा, म्हणजे तुम्हाला तुमचे कपडेही भेटतील आणि मला बाजारात जायची काही गरज पण नाही. परत नामदेव बोलतायत हो नामदेवा चालेल की, चालेल चालेल. आनंद झाला नामदेवाला, ठीक आहे ठरलं, झाला बाबा व्यापार कपड्यांचा. परत मग बोलले पण गणोबापंत एक गोष्ट मात्र आहे, पैशाचं कसं. दगडाला पैसे म्हणतात, पैशाचं कसं, कारण माझे बाबा म्हणतात की व्यवहार एका बाजूला आणि नाती माया दान हे एका बाजूला. व्यवहारात चूक राहायला आवडतं माझ्या बाबांना आणि त्यांना सगळं आयुष्य द्यावं लागतं. बरं नावाजलेले शेठ येते असं तसं जमत नाही. परत मग दगडाच्या आपल्या शब्दात बोलतायत पुढच्या बाजारात करू शकतो पैशाचा व्यवहार. बरं पुढचा खेप आहे का, ठीक आहे उधारीवर देऊ का. परत बोलतात हे गणोबापंत आपला जो व्यवहार झालाय ना तो आता उधारीवर झालाय आणि त्याला साक्षीदार कोण आहे, दगडूशेठ म्हणजे दुसरा दगड. यांच्या साक्षीने तुम्हाला मी सगळे कपडे देतोय, कपड्याचा व्यवहार करतोय. लिहून वगैरे काही घेत नाही. तुम्ही मला शब्द दिलाय की
काही व्यापाराची नावं सांगितली हो म्हणले सांगितलं ना कोणी ते गणवा पंत आणि दगडूशेठ म्हणे आहेत कोणीतरी दोघे त्यांच्याशी केला व्यवहार आनंद झाला वडिलांना नामदेवांच्या वा मग काही पैसे तुमच्याकडे ठेवलेत का नामदेवांनी आईसाहेब म्हणाले नाही हो ते दोघं पैसे पुढच्या बाजारात देणार आहेत असं काहीतरी ठरलंय वाटतं आता रामाला वडिलांना की अरे मी आजपर्यंत व्यवहार केला पण कधी एक पैशाची उधारी ठेवली नाही कोणाकडे आणि एक पूर्ण एवढे मोठे कपडे तिकडेच विकून उधारीवरती रामाला वाटलंच होतं मला नामा असाच आहे नाही म्हणले आईसाहेब नामा म्हणलाय की दगडूशेठच्या साक्षीने व्यवहार केलाय त्यामुळे चिंतेचं काही कारण नाही पुढच्या व्यवहारात पुढच्या व्यापारात आपल्याला आपले पैसे मिळतील ठीक आहे मग शांत वाटलं त्यांना की कोणतरी होतं साक्षी असेच दिवस गेले पुढच्या बाजाराची तारीख आली परत निघाले नामदेव पहाटे निघाले प्रवासाला आले त्या परत झाडापाशी आले आता काही त्यांनी सोबत शिला वगैरे काही चांगली नव्हती कारण त्यांना माहिती होती फक्त पैसे घ्यायचे आणि घरी वापस जायचे बसली खाली आणि परत विचारताय दगडाला बरं का अरे तुम्ही सांगा त्या काळी सुद्धा लोक ती माणसंच होते दगडावर एक कपडा शिल्लक राहिला असेल का नव्हता ते बघून आधी वाईट वाटलं नामदेव वाटलं की अरे मी एवढ्या आवडीने माझे कपडे दिले तुम्हाला आणि एक बोर्डवर सुद्धा कपडा तुमच्या अंगावर नाही कसं करणं वापरतं दगडाशीच बोलताय बरं मग कसं पैशाचं कसं काय म्हणतात पैशाचं काय नाही असं कसं पण पैसे तर द्यावेच लागतील एवढं वापरतं मी माझ्या बाबांना सांगितलंय की आज मी पैसे घेऊन येणार आणि माझ्या वडील खूप कडक आहेत हो व्यवहारात अगदी चोख आहेत त्यांना जमत नाही त्यांना मुळात हेच पटलं नाही की मी उधारीवर व्यवहार केला तरी मी त्यांना कसं कसं समजवलंय पण तुम्ही आता असं तर म्हणत आहो परत त्या दुसऱ्या दगडाला बोलतायत मोठ्या दगडाला की दगडूशेठ तुम्ही तरी सांगा तुम्ही होतात की नाही साक्षीला काय तुम्ही पण काय म्हणताय अरे देवा म्हणून डोक्याला हात लावून परत खाली बसले विचार केला परत कुठून बोलताय माझा एकच काम करावं लागेल बरं तुम्हालाच मी घेऊन जाणार माझ्या बाबांकडे कारण मला तर हिंमत नाहीये त्यांचा राग सहन करण्याची तुम्ही चला काय ते बघून घ्या दोघं आणि अशा प्रकारे त्या दगडाला ढकलत काढलं नामदेवांनी पंढरपुरात आले घराच्या वेशीजवळ आले ढकलत परत अंगणात आणला तोपर्यंत 4-5 लोक गोळा झाले बघताय ते नामदेव एवढं का परेशान होताय घाण झाले सगळे कपडे दगडाला धरून परत ते त्याच दगडाला म्हणाले की बघा बरं एवढं वापरतं पैसे देऊन टाकले असते तर तुम्हालाच किती त्रास झाला नाही का किती मोठा प्रवास करावा लागला तुम्हाला बसले परत पायरीवर घराच्या अंगणात आणि ते दगडाला विचारतायत बघा आजकाल आपण घरात पाहुण्यांना कसं विचारतो तसं ते दगडाला विचारतायत की आधी पाणी घ्या की जेवणाचंच बघू हे कोण लोक ऐकत होते तिथे जमा झालेले हसवायला पडलं की अरे नामदेव खरंच वेळा झाला आधी शंका होती आता खरंच वेळा झाला वेडा नामा म्हणून हसायला लागले सगळे तिकडून नामदेवांचे वडील आले कानावर ऐकून ते आवाज असलेल्या लोकांचा तोपर्यंत नामदेवांनी बघितले की बाबा येतात उभं टाकले सांगितलं बाबांना बाबा ते गडोबा पण सोबत आले बरं वडिलांना आनंद झाला वा वा बैठकीत बसवलेस का तू थांब छान छान काही पाणी वगैरे विचारलंस की नाही नामदेव
म्हणतायत, नाही ना बाबा, ते काहीच घ्यायला तयार नाही. पाणी पण नको म्हणतायत आणि जेवणाचं तर नकोच म्हणतायत. फारच भयंकर. वडिलांना वाटतं तरी मोठी शेत असते, एवढं काहीतरी म्हटल्यावर. हो चल म्हणून निघाले वडील बैठकीकडे. नामदेव म्हणाले, बाबा तिकडे कुठे जाताय? हे काय करणं बापंत? दगडाकडे हात दाखवला. राग आला वडिलांना नामदेवाच्या. अरे नामा, दगडाला कपडे घातलेस तू? कसं रे नामा तुझं दगडाशी व्यवहार केलास? इतका राग आला नामदेवाच्या वडिलांना. त्याच्याकडे काठी होती, वय झालं होतं, काठी घेऊन जायची. काठी अशी उचलून येते दगडावर आदळली. तर जेवढा भाग त्या काठीचा दगडावर आदळला तो सगळा सोन्याचा झाला. चमचम चमचम करू लागला. एवढी अर्धी काठी सोन्याची झाली आणि हे बघितलं गावातल्या लोकांनी. त्यातला एक माणूस पळत आला, लालची माणूस. अरे हा माझा दगड आहे, माझा दगड आहे, माझ्या शेतातला दगड आहे, माझा हिरा आहे हा. नामदेव म्हणाले, तुमचा आहे? ठीक आहे, पण मी त्याच्याशी व्यवहार केला होता, त्याने मला पैसे दिले नाही म्हणून मी त्यांना इकडे घेऊन आले. पण हा माणूस, सांगा नामदेवा, सांगा तुमचे किती पैसे होतात, मी देतो. त्या गाडीचा बिल झाला असेल 200 रुपये. तर त्या माणसाने 300 काढून दिले नामदेवांना. पण हा दगड माझा आहे. ठीक आहे म्हणजे नामदेव, झालं, माझं मला पैसे भेटले. शिवाय तेवढी काठी सोन्याची झाली. आनंद झाला दोघांनाही, आई मुलांनी वडिलांना. गेले परत घराकडे. त्यांना काय करायचं आता? झाला व्यवहार. परत सुरू झालं त्याचं नामस्मरण, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विसरून सुद्धा गेले की काय प्रकार झाला होता. पण इकडे हा माणूस खाली बसला असं तयारी शिकायला, मला माझ्या सगळ्या वस्तू सोन्याच्या करून घ्यायच्या. खाली खुरपं पडलं होतं, खुरपं घेतलं, दगडावर आदळलं. लोखंडाचं ते लोखंडाचंच. परत एक सवय घेतली, ती आणून बघितली, तिथे काही फरक नाही. कळलं हा काय प्रकार आहे. आता तर डोळ्यासमोर काठी सोन्याची झाली. आता तर काही आवाज काही ना दगडाचा, दगड आदळलं. दुसऱ्या लोकांनी सांगितलं की अरे बाबा, हा जो गेलेला नामदेव होता ना, त्याने ठरवलं एका दगडाला हात घालून तो दगड सोन्याचा होईल, इतकी पवित्रता त्याच्याकडे. आणि तू लहानसे पळत आलास की हा दगड माझा आहे म्हणून. नामदेवाचं ते निरागसता होती, भोळेपण होतं, विश्वास होता, श्रद्धा होती देवावरची. तुझी काय होती? लालसा होती, कपटी भावना होती तुझी, की त्याची एवढी काठी सोन्याची झाली की आखी घराची सगळी भांडे सोन्याची करून घेतो. हा एक होता सिद्धार्थ, की ज्या